श्री स्वामी समर्थ। कैसी करावी स्वामी भक्ती, हे नेने मी मतिमंदी, परी असता शुद्ध चित्ती, त्याची भक्ती श्रेष्ठ पै। ही ओवी स्वामींनी आपल्या स्वामीचरित्रामध्ये सांगितली आहे। आपल्याला जरी माहीत नसेल स्वामींची सेवा कशी करावी, पण जर आपलं चित्त शुद्ध असेल, आपलं अंतकरण शुद्ध असेल, कुणाविषयी राग द्वेष मद मत्सर कुठलीही भावना आपल्या मनामध्ये नसेल, आपल्या मनात फक्त स्वामींचं घर असेल, तर त्याची भक्ती ही सर्वात श्रेष्ठ आहे, हे स्वतः स्वामींनी सांगितलं आहे। मग आपण आता ठरवायचं आहे आपल्याला कशी भक्ती करायची आणि स्वामींच्या जवळ किती लवकर आपल्याला जायचं आहे। आजचा अनुभव देखील असाच काही आहे। खूप सुंदर अनुभव आहे या ताईंचा, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग वेळ न लावता या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण असेच रोज स्वामी आईंचे नवीन नवीन अनुभव या चॅनलवरती येत असतात। आणि एक कमेंट आणि एक लाईक केल्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। या ब्रह्मांडाचे चालक मालक पालक, सर्व स्वामी भक्तांच्या हृदयामध्ये विराजमान असलेले, सर्वांना अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे, सर्वांना सांगणारे, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, निश्चिंत रहा, हम गया नहीं जिंदा हो, आपले भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज अक्षरशः हृदय भरून येत आहे। स्वामींनी माझ्या आयुष्यामध्ये किती मोठे बदल घडवले आणि आज मी जे काही आहे ते स्वामींच्या कृपेमुळे आहे। आज स्वामींविषयी सांगताना खरंच खूप छान वाटत आहे। स्वामींचे किती गुण गावे हे थोडंच आहे। मी एक पामर भक्त आहे। मला जसे जमेल तशा शब्दामध्ये मी स्वामींचे गुण सांगू इच्छित आहे। स्वामींचे माझ्या आयुष्यामध्ये 2002 मध्ये आगमन झाले आहे। ते कसे झाले हे सांगायला मला फार आनंद होईल स्वामी भक्तांनो, कारण प्रत्येक भक्ताच्या आयुष्यामध्ये स्वामी कुणाच्या ना कुणाच्या थ्रू कुणाच्या मार्फत येत असतात, कारण पूर्वजन्मीचे आपले काहीतरी पुण्य असतं, त्यामुळे आपण स्वामींच्या सेवेत येत असतो। स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक मालक म्हणजे भगवान विष्णूंचे अवतार। दत्त महाराजांनी हा अवतार घेतला आहे। आगळा वेगळा खूप रागीट स्वभावाचे महाराज, हे मला काही एक माहीत नव्हतं। स्वामी कसे दिसतात, त्यांची सेवा कशी असते, काय असते, काही एक माहीत नव्हतं। पण म्हणतात ना, स्वामी महाराज योग्य वेळ आल्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येतात। असंच काही झालं। दुःखाचा डोंगर खूप वाढत चाललेला होता। दुःख खूप होते, सुख मात्र काहीच नव्हते। आमच्या गावामध्ये नवीनच महाराजांचं मठ सुरू झाला होता। दर रविवारी आणि गुरुवारी तिथे साप्ताहिक आरती होऊ लागली होती। एक दिवस असेच माझी मैत्रिणीने मला कॉल केला की इथे महाराजांची आरती सुरू होत आहे, यायचं का आरतीला। मग मी आईला घेऊन आरतीसाठी गेले। आरतीला गेलो, तिथे गेल्यानंतर खूप छान वाटलं, काहीतरी आधार मिळाल्यासारखं वाटलं, कोणीतरी आहे। मग तिथल्या ज्या ताई होत्या त्यांना आम्ही आमचं दुःख सांगितलं, कारण आम्हाला प्रचंड बाहेरच्या व्यक्तींचा त्रास होता। खूप त्रास त्या आम्हाला देत होत्या। अक्षरशः तिथे राहू नये असं आम्हाला वाटत होतं। घालून पाडून बोलणे, बाहेर निघलं की ते मोठ्याने हसतात, काहीही बोलतात, त्यामुळे जीव नको नको झाला होता। ते बोलणे ऐकल्यानंतर काळजाचं खूप पाणी होत असायचं। मग आम्ही सर्व परिस्थिती त्यांना सांगितली। त्यांनी सांगितलं की तुम्ही महाराजांची सेवा घरामध्ये सुरू करा आणि कालभैरव अष्टक 11 वेळेस म्हणून वल्गसूक्त म्हणा आणि त्यानंतर एक पिवळ्या मोहऱ्या तुम्ही सर्वत्र टाका। जे कोणी तुम्हाला असं करत त्रास देत आहे त्यांच्याकडे ही मोहऱ्या ह्या टाका म्हणे तुम्ही, बघा तुम्हाला काय अनुभूती येते। मग आम्ही तसंच करायला सुरुवात केली। सुरुवातीला आम्हाला ही सेवा करण्यासाठी 1 तास लागायचा, कारण पाठ नसल्यामुळे, शब्दांचे उच्चार होत नसल्यामुळे खूप वेळ लागत होता। पण आम्ही हार मानली नाही, ही सेवा करत राहिलो। त्यानंतर आम्ही अक्कलकोटला आमचं जाणं झालं। अक्कलकोटला गेल्यानंतर महाराजांचा आम्ही तिथून छान फोटो वगैरे आणला। तिथे जाऊन मी आणि माझी आई खूप रडलो, खूप। स्वामी तुम्हीच आमचे मायबाप आहात, आता आम्हाला कुणाचा आधार नाही, तुम्हीच सर्वत्र आहात। तुम्ही आता आमच्यासोबत चलावं आमच्या घरी, आणि जे काही अडचणी संकट आहे, जे आम्हाला त्रास देत आहे त्यांना
त्यांच्यापासून आमचा त्रास हा कमी करावा अशी स्वामींना विनंती केली. स्वामींचा छान फोटो, मूर्ती घेऊन आलो. त्यानंतर स्वामींच्या मूर्तीवरती अभिषेक सुरू झाला. देवपूजा रोज व्हायची. आता महाराज आल्यामुळे आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नसायचो. आम्ही स्वामींचे गाणे लावायचो. खूप मोठा होम थिएटरवरती आवाज करायचो. ते कितीही बोलू, काही बोलू, आम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नसायचो. महाराजांच्या गाण्यामध्ये, महाराजांच्या नामस्मरणामध्ये आम्ही खूप दंग झालो होतो. आमच्या घरामध्ये नॉनव्हेज होत असायचं. पण महाराजांनी सांगितलं होतं की नॉनव्हेज तुम्ही सेवा करता तर करा, फक्त तुमचा धर्म पाळून करा आणि जे तुमच्या घरात खात असेल तर त्यांना खाऊ द्या, त्यांची इच्छा आपोआप कमी होईल असं आम्हाला सांगण्यात आलं होतं आणि आम्ही तसंच करत होतं. माझ्या वडिलांना नॉनव्हेज हे फार आवडतं, त्यामुळे त्यांनी ते नॉनव्हेज एक दिवस घरी आणलं. माझी सर्व काही सेवा झाली. स्वामीचरित्र वगैरे वाचून झालं. महाराजांचं नामस्मरण घरामध्ये लावलेलं होतं मोबाईलवरती. संध्याकाळची वेळ होती. 6-6:30 वाजले असतील. त्या दरम्यान सकाळी नॉनव्हेज झालेलं होतं आणि त्यानंतर काय झालं की इतका मोठा भयानक काळा साप घरामध्ये आला. मी आणि माझी आई त्याला बघते. फडचीवरती त्याला चालता येत नव्हतं. तो घसरत होता, पण तो पुढे पुढे चालत होता. आम्ही खूप घाबरलो आणि आमचा जो कॉट होता तो कॉट खाली गेला. आम्ही खूप घाबरलो. आता काय करायचं की साप इथे आला म्हणून आणि गेला. सर्वांनी खूप शोधलं. वडीलही आले, त्यांनीही शोधलं, पण तो नंतर कुठेही सापडेनासा झाला. कुठेच सापडेना. साप कुठे गेला काहीच कळेना. घरात तिथे झोपायला देखील खूप भीती वाटत होती. त्यावेळेस कळालं. आम्ही जेव्हा ताईंना सांगितलं की असं घडलं, ताई म्हटले की महाराजांची इच्छा आहे घरामध्ये नॉनव्हेज करू नका, तुम्ही करू नका म्हणे घरात नॉनव्हेज. स्वामींनी ती प्रचिती दिली आहे, स्वामींचं अस्तित्व तिथे आहे, त्यामुळे तुम्ही तिथे नॉनव्हेज बनवू नका असं सांगितलं. त्या दिवसापासून घरातील नॉनव्हेज हे पूर्णपणे बंद झालं. घरात त्यानंतर आम्ही कधीच केलं नाही. वडील जरी रागावले आणि एखाद्या वेळेस जरी केलं तरी काही ना काही प्रचिती, काही ना काही अनुभव त्या दिवशी नक्की वाईट काहीतरी घडत असायचं. त्यामुळे वडीलही घाबरले आणि त्यांनी ते नॉनव्हेज पूर्णपणे बंद केलं. ते घरी आणत नाही, बाहेर खाऊ लागले. आमची खूप सेवा सुरू झाली आणि आमची सेवा बघून, सर्व काही बघून आमचा त्रास हळूहळू कमी होऊ लागला आणि ते ज्या व्यक्तींनी आम्हाला प्रचंड त्रास दिला त्यांचे 2-3 वर्षानंतर दुःखाचे दिवस हे सुरू झाले. त्यावेळेस कळत होतं की त्यावेळेस आपल्याला जो त्रास झाला तो त्रास महाराज त्यांना देत आहे, कारण कर्माचे फळं आपल्याला इथेच फेडायचे आहे असे स्वामींनी आत्ता आपल्याला सांगितलं आहे. कारण जेव्हा ते त्रास द्यायचे तेव्हा माझी आई एकटी केंद्रामध्ये जायची. दुपारची वेळ असायची, कोणीच नसायचं आणि त्या मठामध्ये जाऊन स्वामींशी खूप बोलायची आणि इतकी रडायची, इतकी रडायचं. तिचं अंतःकरण ती तिथेच शुद्ध करत असायचे. तिचे अश्रू, तिचं मन दुखलेलं, त्या भावना, सर्व काही त्याचं ते पाप त्यांच्या माथ्यावरती जात असायचं आणि आमची निंदास्तुती करून आमचं पाप हे ते स्वतः कमी करत होते. हे असे आम्हाला जेव्हा कळालं तेव्हा खूप आम्हाला बरं वाटलं की ज्याला निंदास्तुती करायची त्याला करून द्यावी असं मग तेव्हा वाटू लागलं. त्यानंतर असंच करता करता 5-6 वर्षाचा काल पलटून गेला. त्यानंतर माझे लग्न झाले, सर्व काही व्यवस्थित चालू होतं. मला मिस्टरही खूप छान मिळाले, घरही छान मिळालं, पण ते स्वामींमय नव्हते, स्वामींना मानणारे नव्हते. मला खूप इच्छा होती की माझं जे मिस्टर असेल ते स्वामीमय असावे, पण म्हणतात ना, महाराजांची इच्छा असते. जर नवीन सेवेकरी महाराजांना घडून घ्यायचे असेल तर तिथे आपल्याला महाराज पाठवत असतात आणि तसंच झालं. मग माझ्या सेवेने, त्यानंतर महाराजांच्या इच्छेने घरातील सर्वजण स्वामींच्या सेवेत आले. मिस्टरही स्वामींना मानू लागले. हळूहळू आयुष्यात एक बदल होऊ लागले. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांनो, मला अशी प्रचिती यायची की महाराज अगोदर काय घडणार ते अगोदरच मला सांगू लागले होते, कारण स्वामींनी माझ्याकडून प्रचंड त्यावेळेस सेवा करून घेतल्या होत्या. त्याचंच फळ आत्ता मला भेटत आहे असं मला वाटत होतं. एक दिवस काय झालं, शंकर महाराजांचा प्रकट दिन होता. त्या दिवशी मी खिचडी भात बनवला आणि चहा केला, ब्लॅक टी, काळा चहा केला आणि महाराजांना नैवेद्य दाखवला. त्यानंतर मी बाहेर गेले. नैवेद्य तसाच ठेवलेला होता.
बाहेरून घरात आले तर म्हटलं एवढ्या प्रेमाने बनवलं पण त्याचा काय उपयोग, महाराज खातं नाही, काहीच नाही. आपण सारखं बनवायचं. आणि आमच्या घरात मांजर होती आमची आणि ती कधीच असं कशात तोंड घालत नाही. पण त्या दिवशी तिनं काय केलं, मी अशी तिथे बसली, आली, तिचा जो पंजा होता तो पंजा माझ्या पाठीवरती मारला. त्यानंतर ती सरळ देवघरात गेली आणि तेथील तो जो चहा होता तो चहा तिने पिला. त्यावेळेस कळालं की महाराज कुणाच्याही रूपात कुठल्याही मार्फत येतात आणि आपली इच्छा पूर्ण करतात. मी बोलली आणि स्वामींनी ते पूर्ण केलं. मला खूप बरं वाटलं, कारण प्रत्येकामध्ये महाराज हे वास करतात हे आपल्याला माहीतच आहे. मग स्वामींनी ते दिवशी ते खाल्लं, मला खूप छान वाटलं. त्यानंतर असेच हळूहळू दिवस जाऊ लागले. त्यानंतर काय झालं की मला 2 मुली झाल्या. मुलीही मोठ्या होऊ लागल्या होत्या. माझी मोठी मुलगी ही 5 वर्षाची झाली आणि छोटी मुलगी ही 3 वर्षाची होती. काय झालं की मला रात्री एक दिवस असं भयानक स्वप्न पडलं की आम्ही दत्तधामच काहीतरी दत्तधाम होतं, तिथे आम्ही गेलो. तिथे गेल्यानंतर माझी जी मोठी मुलगी आहे ती झाडावरती चढली. खूप उंच झाड होतं, इतकं उंच झाड होतं की ते झाड असं डोळ्यानं दिसत नव्हतं, एवढं उंच होतं. माझी मुलगी कुठे दिसत नव्हती. मी तिला सर्वत्र शोधत होती, सर्वत्र शोधू लागली, पण ती कुठेच मला सापडत नव्हती. त्यावेळेस मग माझं लक्ष सहज वरती गेलं तर माझी मुलगी त्या झाडावरती होती. मी तिला म्हटले की हळू खाली ये असं म्हणत होती, तर ती एका छोट्या फांदीवरती उभा होती. ती फांदी तुटली आणि तेवढ्यात ती वरून खाली पडली. जशी ती खाली पडली त्यानंतर तिच्या डोक्यातून प्रचंड रक्त हे वाहू लागलं आणि ती बेशुद्ध पडली होती. माझ्याशी बोलत नव्हती. मी खूप मोठ्याने रडत होती, खूप ओरडत होती. तू बोल ना असं म्हणत होती. तेवढ्यात महाराज पाठीमागून आले. महाराजांनी तिच्या डोक्यावरती हात ठेवला आणि म्हटले, कशाला रडते, तुझी मुलगी बोलत आहे बघ. आणि लगेच माझी मुलगी बोलायला लागली. असं स्वप्न मला पडलं. त्यानंतर जाग आली. असं स्वप्न का बरं पडलं काहीच कळत नव्हतं. काही संकट आहे का, काही होणार आहे का, महाराजांना विचारत होती पण काहीच कळत नव्हतं. सर्व काही स्वामींवरती सोडून दिलं होतं. तुम्ही आहात असं मी स्वामींना सांगत होती. त्यानंतर काय झालं स्वामी भक्तांना, मग 10 दिवस पलटून गेले आणि 10व्या दिवशी खरंच खूप प्रचंड भयानक आमच्यासोबत घडलं. माझी जी छोटी मुलगी आहे आणि त्या दोघीजणी खेळत होत्या. खेळता खेळता माझी मुलगी बेडवरती चढली. बेडवरती ती उड्या मारत होती. उड्या मारता मारता बेडवरून ती खाली पडली तर ती अक्षरशः इतकी जोरात पडली तर तिचा जो हात होता तो हात मनगटापासून फ्रॅक्चर झाला. ती हात पकडत नव्हती. आपला जो एल्बो असतो तिथे ती हात पकडत नव्हती. डायरेक्ट हात मध्ये गेला होता. आम्ही खूप प्रचंड घाबरलो. ती खूप रडत होती. माझा हात उचलत नाही असं ती म्हणत होती. आम्ही खूप घाबरलो आणि आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो. महाराजांचा जप चालू होता. त्यावेळेस स्वप्नाचा अर्थ कळत होता. स्वामी सांगत होते काहीतरी पुढे होणार होतं. मग आम्ही हॉस्पिटलला गेलो. त्या दिवशी नेमकी रविवार असल्यामुळे सर्व डॉक्टर हे बाहेर गेले होते. एकही हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आम्हाला मिळाले नाही. आणि एका हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथे जे स्टाफ असतात त्यांनी सांगितलं कॉम्बिफॉर्म औषध घ्या. त्यांनी थोडंसं बँडेज वगैरे केलं आणि उद्या या म्हणे, उद्या डॉक्टर येतील. आता तुम्हाला डॉक्टर कुठेही भेटणार नाही, कारण रात्रीची वेळ होती, 10 ते 11 वाजले होते. मग आम्ही तसंच घरी आलो. तिला कॉम्बिफॉर्म औषध दिलं, झोपी लावलं, पण मुलगी रात्रभर झोपली नाही. मिस्टरांनी मग औरंगाबादच्या घाटीमध्ये कॉल केला. त्यांची ओळख होती. घाटीमध्ये कॉल केल्यानंतर त्यांनी सांगितलं, त्यांचे ओळखीचे डॉक्टर होते, तुम्ही इकडं घेऊन या. ते डॉक्टरही फॉरेनला गेलेले होते, पण ते म्हटले की मी उद्या दुपारपर्यंत येतो आणि आपण दुपारनंतर बघूया. एक्सरे वगैरे सर्व काही तुम्ही काढून ठेवा. मी आणि माझे मिस्टर लगेच आम्ही इकडे आलो. इकडे आल्यानंतर एक्सरे वगैरे काढलं तर त्यांनी सांगितलं फ्रॅक्चर आहे, आपल्याला वायर करावी लागेल, त्यामध्ये ऑपरेशन करावं लागेल असं सांगितलं. आणि मग ते डॉक्टर इतके दमून आलेले होते तरी देखील ते म्हटले की आपण ऑपरेट करूया. कारण दुपारी ते 2 वाजता आले. त्यांनी जेवण वगैरे काहीच केलं नाही. आमचा इकडं महाराजांचा जप चालू होता, तारक मंत्र चालू होता. त्यांनी लगेच माझ्या मुलीला ऑपरेशनसाठी घेतलं. माझी मुलगी एवढीच होती आणि खूप रडायची. तिला म्हटलं स्वामी आजोबा आहे, काळजी करू नको, तुला काहीच होणार नाही असं तिला धीर दिला. तिला ऑपरेशन थिएटरमध्ये घेऊन जाण्यात आलं. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही खूप रडत होतो. मला त्या स्वामींच्या स्वप्नाचा अर्थ कळत होता.
खूप मोठं विघ्न येणार होतं, पण स्वामीने ते हातावरती घातलं. कारण त्या स्वप्नामध्ये माझ्या मुलीच्या डोक्याला लागलेलं होतं आणि महाराज आहे, महाराजांनी माझ्या मुलीला उठवलं होतं. आत्ता देखील ते सर्व काही व्यवस्थित करणार हा आधार आम्हाला होता. नंतर ऑपरेशन वगैरे झालं. डॉक्टरांनी सांगितलं की मुलगी असल्यामुळे मी वरून टाके घातले नाही, आतून टाके घातले. जे ऑपरेशन अर्ध्या तासाचं होतं, डॉक्टरांनी ते ऑपरेशन जवळपास 2 तास ऑपरेशन केलं आणि त्यानंतर माझ्या मुलगीला बाहेर आणलं. बाहेर आणल्यानंतर ती बेशुद्ध होती. तिच्याकडे बघून खूप रडू येत होतं. मी आणि माझे मिस्टर आम्ही दोघंही रडत होतो. पण डॉक्टरांनी सांगितलं खूप व्यवस्थित छान ऑपरेशन झालं. त्याच वेळेस स्वामींनी असं काय भयानक दाखवलं स्वामी भक्तांनो, तो क्षण आठवला तरी काळजाचं पाणी होतं. आम्ही जिथे होतो ICUमध्ये, ICUच्या बाहेर माझ्या मुलीला ठेवलेलं होतं, तिथे ॲक्सिडेंट झालेली भयानक केस आली आणि ती मुलगी माझ्या मुलीच्या वयाचीच होती. इतका जबरदस्त तिचा ॲक्सिडेंट झाला होता. ती गाडीवरून उडून पडली. तिचं पूर्ण तोंडातून रक्त येत होतं, डोक्यातून रक्त येतो, नाक पूर्ण फुटलेलं होतं. इतकं भयानक तिच्याकडे बघूसुद्धा वाटत नव्हतं. त्यावेळेस मला खूप रडायला यायला लागलं. खरंच स्वामी, तुम्ही मला दाखवून दिलं की माझ्यासोबत देखील असंच घडणार होतं, पण तुमच्या सेवेमुळे, तुमच्या सेवेच्या ताकदीमुळे हे घडलं नाही. अक्षरशः त्या मुलीला तिथे त्यांनी ॲडमिट केलं नाही, तिथून काढून दिलं. कारण ती खूप क्रिटिकल तिची परिस्थिती होती, ती जगणारच नव्हती असं डॉक्टरांनी सांगितलं. त्यांना तिथून काढून दिलं. त्यावेळेस खूप रडू येत होतं. खरंच महाराजांच्या केलेली सेवा कधीच वाया जात नाही. माझ्या मुलीचं ऑपरेशन एकदम व्यवस्थित झालं आणि विशेष म्हणजे त्या डॉक्टरांनी आमच्याकडून 1 रुपयासुद्धा घेतला नाही. आम्हाला तिथे 2-3 दिवस ठेवण्यात आलं होतं. राहायचेसुद्धा पैसे घेतले नाही, काहीच नाही. सर्व काही व्यवस्थित झालं. आम्ही मग माझ्या मुलीला घेऊन घरी आलो. घरी आल्यानंतर महाराजांचे खूप मोठे उपकार आमच्यावरती झालेले होते. पण डॉक्टरांनी सांगितलं की हिला नॉनव्हेज खाऊ घाला, लवकर बरं होईल. मिस्टर म्हणायचे नॉनव्हेज खाऊ घाल. माझी मुलगी उलट्या करायची तरी देखील बळजबरीने, जबरदस्तीने तिला ते नॉनव्हेज खाऊ घालत होते. आणि त्यामध्येच काय झालं की मी श्रीपाद श्रीवल्लभ पारायण करण असं बोलली होती. सर्व काही व्यवस्थित झालं तर श्रीपाद श्रीवल्लभ पारायण मी करण असं सांगितलं होतं आणि मग मी पारायणाला सुरुवात केली. मिस्टरांनी नॉनव्हेजचं सूप माझ्या मुलीला पाजलं. माझा ते पारायणाचा 5वा दिवस होता. मिस्टरांनी सूप पाजलं. त्या दिवशी रात्री मुलीला प्रचंड उलट्या होऊ लागल्या, ताप भरला, काय झालं काहीच कळेना. मग मी माझ्या मुलीला घेऊन हॉस्पिटलला गेली. त्यावेळेस मला कळत होतं की हे काय होत आहे. मिस्टरांना सांगितलं, हे बघा ही महाराजांची शक्ती आहे, तुम्ही हट्ट करू नका आणि नॉनव्हेज प्लीज तिला खायला घालू नका. दुसरं खाण्यासाठी खूप आहे, नॉनव्हेजच आहे, त्यांनीच बरं होईल असं नाही, असं मिस्टरांना समजून सांगितलं. डॉक्टरांनी औषध वगैरे दिले. त्यानंतर मग आम्ही तिला नंतर नॉनव्हेज दिलं नाही. श्रीपाद श्रीवल्लभ पारायणाची समाप्ती झाली, सर्व झालं. मी दत्तप्रभूंना विनंती केली की माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. पारायण चालू असताना मी नॉनव्हेज आणलं आणि तिला खाऊ घातलं. यानंतर मी कधीही असं करणार नाही असं म्हटली. त्यानंतर मुलीला ताप आला नाही, उलटी आला नाही. जोपर्यंत मी म्हणत नाही आणि जोपर्यंत समाप्ती होत नाही तोपर्यंत मुलीला ताप आणि उलट्या ह्या सुरूच होत्या. पण समाप्ती झाली असं बोलल्यानंतर ताप, उलट्या सर्व काही थांबल्या, एकदम व्यवस्थित झालं. त्यानंतर मुलीला कुठलंही सूप दिलं नाही, कुठलंही नॉनव्हेज दिलं नाही. तिचा हात एकदम नंतर व्यवस्थित बरा झाला. त्यानंतर स्वामी भक्तांनो, आयुष्यातील हे दुःखाचे दिवस आपोआप संपून जातात, सुखाचे दिवस येतात. स्वामी सेवेचा बँक बॅलन्स असेल तर अशा संकटाच्या वेळेस ते कामं येतं याची प्रचिती आली. स्वामींकडे संकल्पित खूप सेवा केली की मला हे पाहिजे, ते पाहिजे, त्यासाठी द्या. पण ती कुठलीच इच्छा माझी पूर्ण झाली नाही. त्यानंतर पण असे संकट आल्यानंतर महाराजांनी त्या सेवेचं फळ मला दिलं आणि दाखवून देखील दिलं की खूप मोठं संकट होतं, पण आमच्यामुळे ते वाचलं. खरंच स्वामींच्या चरणाची महती ही अगाध आहे, प्रत्येकाने ती अनुभवली पाहिजे. स्वामी भक्तांनो, आयुष्यामध्ये असे तुमच्याही खूप अनुभव आलेले स्वामींनी दिलेले असतील. माझे असे अनुभव होते, हे स्वामींच्या आज्ञेने मी तुम्हाला सर्व काही सांगितले आहे. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.